ते बघ काय झालं गाडीला? गाडीला काय झालं? सेल संपले. सेल संपले. नमस्कार मैत्रिणींनो. सो खूप दिवसांनी आज आम्ही निघालो आहोत थोडंसं बाहेर फिरायला, कारण पाऊस होता मध्ये खूप. आता थोडंसं उघडलाय तर म्हटलं की चला काहीतरी कुठेतरी फिरून येऊया, म्हणून मग आम्ही चाललो आहे. कुठे काय ते दाखवते. सो स्टे ट्यून. आज कुठे जातो काय करतो ते तुमच्यासोबत शेअर करते. सो बघत राहा. किती छान व्ह्यू झाला आणि पावसामुळे मस्त वाटतंय इथून बघायला. सो पहिले तर मी पटकन सकाळी उठलं की तूप बनवून घेते, कारण की मग सॅटर्डे संडे हे काम असतं असे तूप वगैरे बनवणं. आणि मोस्टली रुईचे सगळे पदार्थ तुपातच असतात आणि मी बाहेरचं तूप बिलकुल वापरत नाही, म्हणून मला सारखं सारखं तूप करावंच लागतं. आणि मला ते पांढरट तूप जास्त आवडत नाही, म्हणून मी थोडंसं जास्त होऊ देते, मग ते अजून छान लागतं. हो, आज मस्त नाश्ता आहे, शेवयाचा उपमा, त्यात खूप सारं प्रोटीन म्हणून दही आणि डाळी. हे माझं फेवरेट कॉम्बिनेशन. केली का भुसभुशी? दगडवाली काढून टाक, मोठे मोठे. हां, घालून यायचं काढून टाक, दगड काढून टाक. आणि इतक्यात रुहीतला एक नवीन छंद लागलाय, तो म्हणजे झाडं लावायचा. त्यामुळे आम्ही भरपूर वेगवेगळी झाडं घरातल्या घरातच लावत असतो, जे इझिली अवेलेबल होतो. सो तिला त्यात मजा येते, त्यामुळे मग मी पण तिच्यासोबत ते सगळं करत असते. इथे एक एक असे स्लाइस ठेव. हां, अशी नाही, तशी नाही, बघा असं ठेव. एक एक बिया पण चालतात माऊ, पण असं पण ठेवू शकतो आपण. ठेवलं सगळ्यात ठेव. आणि आता त्याच्यावरती माती टाक, आपण काढलेली ती माती टाका. टाका, टाकली. टोमॅटो खाली दबला, टाका. हां, बस बस झालं. टाक. बाकीचे पाणी कसं टाकायचं? झालं ना हे आधी झाल्यावर. टोमॅटो. ते कोणतं लावलंय? गहू. इकडे कोणतं लावलंय? मिरची. आणि ते नाही. पुदिना. आणि हे कोथिंबीर. किती झाडं लावली आपण. आता कोणतं लावायचं नेक्स्ट? शिमला मिरची. अरे बापरे, शिमला मिरची. शिमला मिरची लावूया. तू खाणार आहे का पण शिमला मिरची? हा, ठीक आहे. लसूण लावू. अरे हा, लसूण लावायचं. लिंबू लावू. हो, लिंबू पण लावू शकतो, त्याला मोठी कुंडी पाहिजे. हो, पार्सल रिसीव झालंय नायकाचं. नायका सेलमधनं भरपूर साऱ्या गोष्टी मी ऑर्डर केल्या, ते दाखवते कोणत्या. हां, डॉट अँड की मॉइश्चरायझर, फेस वॉश, लिप बाम, मास्क. हो, हे पण मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं, सिरम, हेअर सिरम. आणि हे ऑर्डिनरीचं रेटिनॉल. मी आधी वेगळं यूज करत होते, आता हे यूज करणार आहे. आणि हे फ्री आले. ठीक आहे, पण ट्राय करून बघू शकते मी. सो अशी काही माझी शॉपिंग आहे यावेळेसची, इंडिपेंडन्स डेच्या सेलची. आणि हे हेअर सिरम ना मी फर्स्ट टाइम यूज करणार आहे. मी कधीच केसांसाठी फार काही लक्ष दिलं नाही. म्हटलं चला केस पण आपण बघूयात कसं काहीतरी चांगलं, म्हणून मी पहिल्यांदा हे सिरम यूज करून बघणार आहे. काय रिझल्ट येतो मी ते सांगेलच थोड्या दिवसात. आणि याचं मी खूप नाव ऐकलं आहे, म्हटलं चला ट्राय करून बघूया. 1 hour later.
झोप आली? झोप आली? झोप आली. हो झोप. सो सगळं आवरून आम्ही मग निघालो मंदिरात जायला महादेवाच्या. श्रावण होता तर म्हटलं चला महादेवाचं एखादं नवीन मंदिर एक्सप्लोअर करूया, म्हणून मग आम्ही मावळ साईडनी जायला निघालो. वाटेत जाताना एक मोठ्या गणपतीचं मंदिर लागतं. ज्यांना माहीत नाही, हे पण एक खूप सुंदर मंदिर आहे. त्याचा व्हिडिओ पण मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. मोठा पण वॉटरफॉलच असतो सगळीकडे. आता तेच दिसणार आहे आपल्याला पण. छोटा. आणि ही पूर्ण रोडच्या जर्नीमध्ये ना इतके सारे वॉटरफॉल आणि पाणी, खूप सुंदर व्ह्यू होता. म्हणजे रोड पण खूप छान होता, जे आजूबाजूलाच खूप जाताना छान वाटत होतं बघायला. सो आम्ही आलो आहोत शिवघाटेश्वर मंदिराला व्हिजिट करायला. म्हणजे कधी बघितलं नव्हतं, पण असं पहिल्यांदाच आलो आहे. तर म्हटलं की चला, खूप दिवसांपासून बघितलं होतं रीलमध्ये, फोटोजमध्ये छान आहे म्हणून. पण खूप पाऊस होता तेव्हा, तर काही पॉसिबल नव्हतं. आत्ताही रोड खूप छोटा आहे जायला. गाडी खूप तिकडे पार्क करून थोडंसं चालत जावं लागतं. सो ठीक आहे, पण साईडनी बघायला छान आहे, भाताची शेती वगैरे. सो मस्त आहे रोड हा जायला पण. म्हणजे रुईसाठी तर तिला छोटे छोटे पाण्याचे तळे वगैरे पण दिसतात, त्यामुळे छान आहे हा. काय भाताची शेती? भात असतो, त्याच्या खाली तांदूळ येतो. छान आहे ना? घेऊन जायचं का घरी? भरपूर आत चालत जायचंय वाटतं. किती छान ना. तिकडे नाही जायचं. हा कळत पण नाही ना इथं मंदिर आहे. येतंय का काढून देऊ? हा हळूच येत असत. काढ, थांबते मी. तू शूज काढेपर्यंत. काढा काढा, खाली ओढा. अरे जमलं का? जमलं? ये व्हेरी गुड. तिकडे ठेवा आपल्या सगळ्यांची सोबत. ते कोण आहे? नंदी आहे. हे मंदिर अजून एवढं कोणाला माहीत नाही, म्हणून गर्दी खूप कमी असते. श्रावणात येण्यासाठी मात्र खूप छान जागा आहे. जेव्हा आपण असं छान महादेवाच्या मंदिरात जात असतो श्रावणात, सो तेव्हा तुम्ही इथे नक्की विजिट करू शकता. पावसामुळे बंद केलं असेल मला वाटतं. आमचं दर्शन वगैरे छान झालं आणि आम्ही गाडीत बसून निघायला म्हणून गाडी स्टार्ट करतो, पण आमची गाडी स्टार्ट होत नाही आहे कारण की बॅटरी डाऊन झाली आहे गाडीची. सो आणि इथे वीकडेला आम्ही आलो, त्यामुळे कोणीच नाही आहे आजूबाजूला. आणि बघू आता काय करता येईल काही नाही. तर मज्जाच चालू आहे आमची. तर बघू आता मेकॅनिकला वगैरे कॉल करून जर इथे जवळपास काय होतंय ते काही नाही ते, आणि काय होते ते तरी बरे की मी खायचं प्यायचं रुईचं बऱ्यापैकी सोबत ठेवते. त्याचा फायदा मला आता होतोय की तिला बऱ्यापैकी खायचं तिचं आहे, त्याच्यामुळे तेवढं तरी काही टेन्शन नाही रुईचं. पण आता इथून बघू, थोडा वेळ लागेल आम्हाला. आता इथेच काय झालं गाडीला? काय झालं? सेल संपलेत. तर काय करायचं? कोणाला? गाडी झोपली की नीट होणार. इकडे आहे गणपती मंदिर आणि इकडे आहे कलश मंदिर. गणपती मंदिर, सगळे सरगुंडी आहे का ती?
खूप सुंदर मंदिर आहे. ऐकू येते की नाही माहिती आहे, पण खूप छान आहे. जैन मंदिर आहे इथून, बट मस्त आहे. आतून खूप सुंदर आहे. शूट करायला परमिशन होती म्हणून जास्त केलं नाही, पण छान आहे खरंच. रुईला ना सगळीकडे असं फोटोच काढते म्हणून पोज देऊन देऊन सगळीकडे फोटो काढते. कुठून काढायचे दादा पोज देऊन एवढे? तिथं थांबा आणि इथे थांबा म्हणे. सो आता ऑलमोस्ट 8:15 झालेत आम्हाला. आम्ही दुपारी गेलो होतो. गाडीमुळे आम्हाला थोडा लेट झाला, नाही तर अजून लवकर आलो असतो. तरी आम्ही डिनर करून आलो आहे लवकरच पटकन. सो उद्या रुईची स्कूल आहे, त्यामुळे पटपट येऊन लवकर तिला झोपवायचं होतं. तर आता तिला झोपवायचं आहे. सो असं काहीसं आमचा गेला वीकडेमध्ये आम्ही प्लॅन केलं होतं, कारण की विकेंडला खूप गर्दी असते आणि थोडंसं फ्री होतो आम्ही आज वीकडेला, म्हणून मग आम्ही प्लॅन केला होता. छान आहे मंदिर, म्हणजे ते शिवघाटेश्वरचं पण चांगलं आहे, पण थोडं गर्दी कमी होती, म्हणजे खूप जंगलात असल्यासारखं होतं थोडंसं. त्यामुळे बेटर आहे की कोणी सोबत असलेलं चांगलं आहे, किंवा मग तुम्ही जेव्हा खूप जण असाल किंवा विकेंडलाच गेलेलं बेटर आहे असं मला वाटलं. आणि बाकी ते कलश मंदिर पण खूप छान आहे, जे मी नंतर दाखवलं. सो आणि गाडीचं जे होतं की मी जे म्हटलं, नंतर मेकॅनिक आला आणि त्यांनी थोडाफार एरर होता काहीतरी, तो करून ती झाली स्टार्ट. आम्हाला वाटलं होतं की बॅटरी गेली आता तसं, पण त्यांनी केलं, ते झाली. त्यामुळे लकीली फार काही मेजर इश्यू नाही आला आणि लवकर चालू झाली. सो अशा प्रकारे झालं आमचं व्यवस्थित आज सगळं. सो इथंच एंड करते मी हा व्हिडिओ. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाईक पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.